सो हाय गायज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एक ब्लॉगमध्ये. आज 15 ऑगस्ट आहे, तर सगळ्यात आधी हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि आज मी बाहेर जाणार होतो, तुम्हाला आज बाहेरला पण ब्लॉग दाखवला असता, पण विषय असा झाला की तिकडे जाणं नाही झालं. तयारी फुल केली होती, तयारी पुरी शर्ट वर्ट घालून प्रेस करून स्प्रे मारून सगळं रेडी होतं, पण तिकडं जाणं यार झालं नाही. एक मित्र भेटला, त्याच्यासोबत आज सिटीमध्ये जायचं होतं आणि त्याला आज मोबाईल घ्यायचा होता, कॅशमध्ये फोन घ्यायचा होता. तिथं जायचं होतं फोन घ्यायला, पण ते फोन घेण्यातच इतका टाईम चालला गेला की आज छत्रीलावमध्ये जाणं शक्यच नाही झालं. कारण की आज तिचा इतका खास माहोल जमला होता, व्ह्यूज मग खास निघाला असता. आज थोडं टिमटिम पाणी पण येत होतं. तिथं गेलो असतो तर मस्त व्ह्यूज भेटला असता पाहिले तुम्हाला, पण तिथं जाणं नाही झालं. तर पुढच्या वेळेस जर समजा जाऊ तर दाखवू छत्री तलावाचं सीन कसं असते. पण आज दिवसाचा परिचय कसा झाला माझा, पण आज बाहेर काय झालं हे मी आज तुम्हाला तोंडी सांगतो. सगळ्यात आधी उठलो, ब्रश वगैरे केला, चाय वगैरे पिलो. तिथल्याच फोन आला मित्राचा, आज बाहेर जायचं. बाहेर गेलो, फोन होता आज छत्रीला जाऊ. म्हटलं ठीक आहे, बाहेर चाललं जाऊ. तिथल्यात त्याचा प्लॅन बनला, आज आपण फोटो काढू. फोटो काढण्यात वाजवले भाऊ 2 वाजले. त्याच्यानंतर मग म्हटलं यार आता आपण तो छत्रीला जायचं होतं. भाऊ म्हणे छत्रीला आपण 4 वाजता जाऊ. म्हटलं ठीक आहे. मी घरी आल्यानंतर मी केलं भाऊ जेवण. अर्धा तास जेवणाला लागला, थोडा आराम केला. तिच्यात त्याचा फोन आला, भाऊ कामाला जायचा. आजच्या दिवशी तो कामाला नेत होता. 2 टन माल आहे म्हणे. आपलं जिम नसतं का गार्डनमध्ये, ते गार्डनमध्ये ते जिम राहतच ना कॉलनीमध्ये, ते जिमचं सामान उतरवलं होतं अशोक लेलँडच्या ट्रकमधून. 2 टनचं सामान होतं. म्हटलं ठीक आहे भाई, आज चांगला दिवस आहे, कामाला चालले जाऊ, पैसे भेटून दे म्हटलं. संध्याकाळी थोडं घुमणं फिरणं होते. तिथल्यात त्याचा फोन आला, हो कॅम्प कॅन्सल आहे. हो भाई, कपडे काढलेले वापस घालायला लागले, तयारी पुरी मोडून टाकली, मूड खराब झालं. मग बाहेर जायची इच्छाच नाही झाली कुठं. तिथल्यात मग अजून दुसऱ्या मित्राचा फोन आला की भाऊ आपल्याला आज फोन घ्यायला जायचा आहे. म्हटलं चलो. फोन घ्यायला जायचा. फोनचा बजेट होता भाऊ चांगला ठीकठाक होता. जसा माझ्या हातात मोबाईल आहे तसाच त्याचा ठीकठाक बजेट होता. हात दुखत आहे, ठीकठाक त्याचा बजेट होता. आम्ही मग निघालो 3 जण, मी माझा मित्र 2 जण. आम्ही 2 जण एका गाडीवर निघालो. स्टार्टिंगला आम्ही मोबाईलच्या दुकानात गेलो. तिथं फोनचे प्राईस बघितले, चांगले फोन बघितले, एकही आवडला नाही. दुसऱ्या दुकानात गेलो. दुसऱ्या दुकानात पाऊण तास तर फालतूच्याच गोष्टी गेल्या. हे कितीचं आहे, हे कसं घ्यायला लागते. याच्यातच पाऊण तास 1 तास चालला गेला भाऊ. मग चाय पिलो. तिथं फक्त एक जो मित्र 4थ्या नंबरचा आला होता त्याने एक स्क्रीन गार्ड लावलं आणि थोही आम्हाला त्यानं फक्त चाय बाजला, थोही चालला गेला. चाय पाजला चालला गेला. त्याच्यानंतर मग गाडीला सेल्फ मारलं, निघालो. आलो भाऊ नवातेमध्ये आल्यानंतर 20 रुपयाचे भजे खाल्ले. भजेनं पोट खराब झालं. आता जरासं हलका होऊन आलो. इथे येऊन तुमच्यासोबत ब्लॉग काढतो. ब्लॉग बघत आहोत आपण आपल्या दोस्ताचा, ज्याच्यापासून मी ब्लॉगिंग चालू केली. हा गडी आहे ना, हा हसत आहे, याच्यापासून ब्लॉगिंग चालू केली. तर असा आहे आजचा दिवस. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा कुठं बाहेर जाणं होणार तर तुम्हाला निवांतपणे बाहेरचा पण सीन दाखवतो. मला असं वाटतं मी घरातल्या कोण ना बोलतो, बाहेर पण बोलतो भाऊ, पण सध्या बाहेर जायचा टाईम नाही भेटत आहे. बाहेर जाऊन पण बोलतो. तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करण्यात विसरू नका. धन्यवाद.